चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक आज होत आहे। 10 जुलैला संचालक पदाची निवडणूक पार पडली होती। यामध्ये भाजपने 14 संचालक आपल्या बाजूने असल्याचा दावा करत काँग्रेसच्या परंपरागत वर्चस्वाला मोठं आव्हान दिलं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख असलेले संचालक रवींद्र शिंदे यांनी अध्यक्षपदाची आशा ठेवत थेट भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यामुळे भाजपची स्थिती मजबूत झाली आहे। भाजपच्या या खेळीला काँग्रेस आता काय उत्तर देणार आहे हे प्रत्यक्ष सभागृहात करणार आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आशिष अंबाडे यांनी। पाहूया। राज्यातली प्रमुख जिल्हा सहकारी बँक असलेल्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची अध्यक्षपदाची निवडणूक आज होऊ घातली आहे। तब्बल 13 वर्षांनंतर चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक होत आहे। परंपरागतरित्या ही बँक काँग्रेसच्या ताब्यात राहिली आहे। मात्र महिनाभरापूर्वी या बँकेच्या संपूर्ण संचालकांच्या 21 संचालकांच्या निवडीसाठीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि वित्तीय संस्था असल्याने शेतकऱ्यांची बँक असं म्हणत अराजकीय सुरू झालेला या बँकेच्या निवडणुकीचा मार्ग शेवटी राजकीय म्हणून संपला। काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये आज अध्यक्षपदासाठी मोठी झुंज बघायला मिळत आहे।